केमिकल बॉन्डिंग में हम पढ़ते क्यों है? क्योंकि कोई भी मॉलिक्यूल क्या होता है, अकेले एलिमेंट अकेले एग्जिस्ट नहीं करता, वो किसी मॉलिक्यूल के फॉर्म में एग्जिस्ट करता है। तो वो मॉलिक्यूल बना कैसे, इसके बारे में कहाँ पढ़ेंगे? केमिकल बॉन्डिंग। कोई भी एलिमेंट इंडिपेंडेंटली एग्जिस्ट नहीं करता नेचर में, वो किस में एग्जिस्ट करता है? एक मॉलिक्यूल के फॉर्म में। तो वो मॉलिक्यूल बनता कैसे, उसको हम कहाँ पढ़ते हैं? केमिकल बॉन्डिंग। केमिकल बॉन्डिंग में पहला क्या है? केमिकल बॉन्ड। केमिकल बॉन्ड क्या होता है? an attractive force that acts between two or more particle, atom or ions to hold them together. An attractive force that acts between two atom, ions or molecules to hold them together is known as chemical bond. मतलब कोई भी फोर्स जो दो एलिमेंट को क्या करता है? होल्ड करता है, जोड़ता है, उसको क्या बोलते हैं? केमिकल बॉन्ड। क्लियर? केमिकल बॉन्ड क्या होता है? एक्सोथर्मिक प्रोसेस होती है, एनर्जी रिलीज होती है। और हम केमिकल बॉन्डिंग को दूसरी तरह से डिफाइन कर सकते हैं, इट इज यूनियन ऑफ टू आर मोर एटम टू एक्वायर्ड स्टेबल इनर्ट गैस कॉन्फिगरेशन। क्लियर? कोई डाउट नहीं। अब कॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन में क्या है? पहला क्या है? टेंडेंसी टू एक्वायर नोबल गैस कॉन्फिगरेशन। दूसरा क्या है? टेंडेंसी टू एक्वायर मिनिमम एनर्जी। इसका मतलब क्या है कि केमिकल बॉन्ड बनाने के कारण क्या है? पहला कारण क्या है कि उसको क्या मिल जाता है? नियरेस्ट नोबल गैस कॉन्फिगरेशन। दूसरा क्या है कि उसकी एनर्जी क्या होती है? मिनिमम हो जाती है। जब एनर्जी मिनिमम हो, मॉलिक्यूल क्या हो जाएगा? स्टेबल हो जाएगा। क्लियर? अब उसमें अब सबसे पहले पढ़ते हैं क्या? लुईस ऑक्टेट रूल। लुईस ऑक्टेट रूल क्या कहता है? टेंडेंसी ऑफ एटम टू हैव 8 इलेक्ट्रॉन इन देयर outermost cell. Tendency of atom to have 8 electron in their outermost cell is known as Lewis octet rule. मतलब कोई भी एटम को अपने आउटर मोस्ट सेल में 8 इलेक्ट्रॉन करने की जो टेंडेंसी होती है वो उसे क्या बोलते हैं? लुईस ऑक्टेट रूल। अब वो 8 इलेक्ट्रॉन कंप्लीट करने के लिए या तो इलेक्ट्रॉन को लूज करेगा, या तो इलेक्ट्रॉन को गेन करेगा, या तो इलेक्ट्रॉन को शेयर करेगा। 3 पॉसिबिलिटी है। क्लियर? लेकिन उसने सिर्फ बोला क्या? 8 का। 8 से ज्यादा भी तो होते हैं, वो भी तो स्टेबल होते हैं। तो वो क्या क्या उस चीज को एक्सप्लेन नहीं कर पाया। 8 से कम भी तो होते हैं, वो भी स्टेबल होते हैं। 8 से ज्यादा भी स्टेबल होते हैं, 8 से कम भी स्टेबल होते हैं। जैसे आपका BCl3 है, BCl3 में कितने हैं? 6। 3 Cl के साथ बनाया तो एक एक इलेक्ट्रॉन, 3 दूनी 6 ही ना हुआ सेंट्रल एटम का। तो टोटल कितने हुए? 6 हुए। लेकिन वो कह रहा है कि 8 होंगे तभी स्टेबल होंगे। तो वो इसकी क्या है? लिमिटेशन है। दूसरा क्या है? तुम्हारा नाइट्रोजन का कोई कंपाउंड होगा, उसका तो 7 आएगा, जिसका ऑड होगा तो उसका तो 8 आएगा नहीं। तीसरा है कि जैसे तुम्हारा PF5 है, उसके कितने हुए? 10 हो गए। अगर 5 बॉन्ड बनाया तो एक एक में, एक इसका एक उसका, टोटल कितने हुए? 10 हो गए। तो उसके क्या हुए? ज्यादा हो गए। तो ये सब की एक्सप्लेनेशन क्या थी? लुईस के पास नहीं थी। ये सब उसकी क्या है? लिमिटेशन। क्लियर? आता काही MCQज आपण डिस्कस करूया, मग पुढे ब्रायोफायटाकडे जाऊ. बघा काय सांगतोय रे आपण. सगळ्यात पहिलं काय सांगतोय बघा क्वेश्चन, फ्युजन बिटवीन मॉर्फॉलॉजिकली अलाइक गॅमेट्स इज रेफर्ड टू. आता अलाइक म्हणजे काय रे? डिसिमिलर ना. मग जर डिसिमिलर गॅमेट्स मध्ये फ्युजन होतंय तर अशा रिप्रोडक्शनला तुम्ही काय म्हणताय? अनआयसोगॅमस रिप्रोडक्शन. मग आयसोगॅमस का नाही येणार? तर तिथे सिमिलर गॅमेट्स आहेत, बरोबर. आणि उगॅमस मध्ये एक गॅमेट कसा आहे? लार्ज आहे आणि एक स्मॉल आहे. म्हणजे आन्सर काय येत आहे? अनआयसोगॅमस, बरोबर. त्यानंतर अगार अगार इज कमर्शियली ऑप्टेन फ्रॉम. आता अगार अगार हे आपण कुठून ऑप्टेन केलं असं म्हणतोय? तर मेजॉरिटीली हे रेड अल्गी पासून एक्स्ट्रॅक्ट केलं जातं, बरोबर. आणि हे कुठे वापरलं जातं रे मग? तर इट इज यूज ॲज अ सॉलिडिफाईंग एजंट इन अ प्लांट टिश्यू कल्चर. A particle is moving in a straight line. The variation of position x equals to t cube minus 6t square plus 20t plus 15. Okay, this is a question. X is given, position is given with respect to time. The velocity of a body. त्यांनी काय विचारलंय सांगा रे? Velocity of a body when its acceleration becomes. Condition काय आहे सांगा?
जेव्हा ऍक्सेलरेशन काय झालं पाहिजे, 0 झालं पाहिजे, त्यावेळेचं काय काढायचं तुम्हाला, व्हेलॉसिटी काढायचंय. मग या सिच्युएशन मध्ये काय करायचं, तुम्हाला डबल डिफरन्शिएट करावं लागणार, बरोबर आहे. पहिल्यांदा व्हेलॉसिटी काढा. काय असते व्हेलॉसिटी बोला, dx बाय dt. dx by dt. So first differentiate the equation with respect to time, right? So t cube minus 6t square plus 20t plus 15. करा बरं डिफरन्शिएट, चला डिफरन्शिएट करा. राईट, काय असणार आहे, 3t स्क्वेअर, बरोबर आहे. याचं बोला 12t, बरोबर. याचं काय असणार आहे बोला 10, आणि हा काय असणार आहे 0. कॉन्स्टंटचं डिफरन्शिएशन काय होतं, 0 होतं ना. मी डिफरन्शिएशन शिकवलंय, आता ऑलरेडी शिकवलंय आपलं. 20 आहे का ते, ठीक आहे, मी 10 म्हणतीये. ओके, हे किती आहे बोला, 20 आहे ना, 20. सो इथे काय येणार आहे, +20. ओके, हे झालं तुमचं व्हेलॉसिटी. हे व्हेलॉसिटीचं इक्वेशन. पण ते म्हणतायत की ऍक्सेलरेशन 0 असताना करायचंय. कोण 0 असताना, ऍक्सेलरेशन 0 असताना. पुन्हा एकदा डिफरन्शिएट करा याला आता, कारण ऍक्सेलरेशन काढायचंय ना तुम्हाला. सो अजून एकदा डिफरन्शिएशन लागेल. देअरफॉर ऍक्सेलरेशन इक्वल्स टू dv बाय dt, राईट ना. याला करणार मी, हे कळतंय का रे. अजून एकदा डिफरन्शिएशन करावं लागेल ना. सो d बाय dt बोला 3t स्क्वेअर मायनस 12t प्लस 20. करा डिफरन्शिएशन. सो ऍक्सेलरेशन इक्वल्स टू 60, नाही 60 मायनस 12, हे झालं ऍक्सेलरेशन. आता ऍक्सेलरेशन तुम्हाला किती हवंय सांगा, 0. सो ठेवा ऍक्सेलरेशनला 0. 60 मायनस 12, सो 60 इक्वल्स टू 12. सो t इक्वल्स टू किती झालं बोला, 2 सेकंड. आणि तुम्हाला व्हेलॉसिटी काढायला सांगितलंय जेव्हा ऍक्सेलरेशन 0 आहे. कधी आहे ऍक्सेलरेशन 0, टाइम t इक्वल्स टू 2 सेकंड्सला. बस व्हेलॉसिटीच्या इक्वेशन मध्ये तुम्हाला फक्त काय पुट करायचंय आता, t इक्वल्स टू 2, हो ना. मला व्हेलॉसिटी हवी आहे जेव्हा ऍक्सेलरेशन 0 आहे. ऍक्सेलरेशन 2 सेकंडला 0 झालंय, त्यामुळे मग फक्त इथं 3, t ची व्हॅल्यू काय असेल रे, 2 असेल ना, 2 स्क्वेअर मायनस 2 इंटू मायनस 12 इंटू 2 प्लस किती झालं 20. किती आलं बघा रे, हे किती, 8 आलं. ओके, सो 8 मीटर पर सेकंड. काय अवघड उत्तर आहे. सीईटीला काय विचारतील, सीईटीला असा क्वेश्चन असेल, फाइंड द पोझिशन व्हेन व्हेलॉसिटी इज 0. फाइंड द पोझिशन व्हेन व्हेलॉसिटी इज 0. मग तुम्ही फक्त व्हेलॉसिटी पर्यंत येता, टी ची व्हॅल्यू काढता आणि ती टी ची व्हॅल्यू कोणामध्ये ठेवता, पोझिशन मध्ये ठेवता. या टाइपचे आपण न्यूमेरिकल्स बघितले होते. जेई वाल्यांनी फक्त काय केलं, एक स्टेप वाढवली फक्त. ठीक आहे. आता डेफिनेशन बघा. डेफिनेशन मध्ये काय म्हटलेलं आहे, म्हणजे ऑक्सिडायझिंग एजंट आपण कशाला म्हणणार, ऑक्सिडायझिंग एजंट कशाला म्हणणार आहे, तर इकडे बघा, द सबस्टन्स, असा सबस्टन्स की विच इट सेल्फ अंडरगोज, म्हणजे ज्याचं स्वतःचं काय होणार आहे, रिडक्शन होणार आहे. अँड कॉजेस ऑक्सिडेशन ऑफ अनदर स्पेसिस, म्हणजे रेडॉक्स रिॲक्शन मध्ये 2 स्पेसिस असतात. एकाचं काय होतं, ऑक्सिडेशन होतं, दुसऱ्याचं काय होतं, रिडक्शन होतं. तर म्हणून तर आपण त्याला काय म्हणतोय, रेडॉक्स रिॲक्शन म्हणतोय. ठीक आहे. मग रेडॉक्स रिॲक्शन मध्ये अशा 2 स्पेसिस असणार आहेत की एका जो सबस्टन्स आहे, म्हणजे ज्याला आपण ऑक्सिडायझिंग एजंट बोलणार आहे, ठीक आहे, त्या सबस्टन्सचं काय झालं पाहिजे, इट सेल्फ अंडरगोज रिडक्शन, त्याचं काय झालं पाहिजे, रिडक्शन झालं पाहिजे. पण दुसऱ्याचं काय केलं पाहिजे, त्यांनी ऑक्सिडेशन केलं पाहिजे. ठीक आहे. त्याला काय म्हणतोय आपण, ऑक्सिडायझिंग एजंट, किंवा त्यालाच काय म्हणलं जातं, दुसरं नाव ऑक्सिडंट. ठीक आहे. की ज्या सबस्टन्सचं स्वतःचं काय होणार आहे, म्हणजे स्वतः काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे. ठीक आहे. स्वतः काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे. पण दुसऱ्याचं काय करणार, ऑक्सिडेशन. दॅट सबस्टन्स विच इज कॉल्ड एज अ ऑक्सिडायझिंग एजंट. आणि सेम डेफिनेशन आपण कशासाठी बघणार आहे, रिड्युसिंग एजंट साठी बघणार आहे. रिड्युसिंग एजंट साठी काय होईल, द सबस्टन्स विच सेल्फ अंडरगोज ऑक्सिडेशन, ऑक्सिडेशन स्वतःच होणार, कॉजेस रिडक्शन ऑफ अनदर स्पेसिस, म्हणजे दुसऱ्याचं करताना तो काय करणार आहे, इथं रिडक्शन करणार आहे. म्हणजे त्याला काय म्हटलं जातं, रिड्युसिंग एजंट. हे तुम्हाला जेई, नीट आणि सीईटी तिन्ही एक्झाम साठी विचारलं जातं. म्हणजे बेसिक क्वेश्चन असतात की कोणत्या रिॲक्शन मध्ये ऑक्सिडेशन झाले,
ऑक्सिडेशन झालेलं विचारतात, रिडक्शन झालेलं विचारतात, त्याच्यानंतर ऑक्सिडायझिंग एजंट कोणता आहे एखादी रिॲक्शन दिली तर, ठीक आहे. देन अजून काय विचारलं जातं, रिड्युसिंग एजंट कोणता आहे. जर तुम्हाला ऑक्सिडेशन आणि रिडक्शन का आलं तर तुम्ही याचे आन्सर देऊ शकताय. जर तुम्हाला ऑक्सिडेशन आणि रिडक्शन नाही समजलं तर याचा आन्सर तुम्ही देऊ शकत नाही, ठीक आहे. आता आपण अनदर डेफिनेशन बघणार आहे ऑक्सिडेशन आणि रिडक्शन, म्हणजे अजून कोणत्या पद्धतीने ते एक्सप्लेन करतात, ठीक आहे. आता या 2 डेफिनेशन सारख्या आहेत, फक्त तुम्हाला कुठं चेंज करायचा किंवा कुठं चेंज होतं हे पण मी तुम्हाला सांगितलं. ज्यावेळेस आपण 1 बाय 1 एक एक्झाम्पल बघणार आहे त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल, ठीक आहे. हा थेरॉटिकल पॉइंट आहे, डेफिनेशन आपण बघितला. हे असं काहीतरी डायग्राम दिलेली होती, आठवत असेल तर बघा. हे परत एक्सप्लेन करायचंय का? हे परत एक्सप्लेन करायचंय का? ह्याच्यावर अख्खा टॉपिक आहे. इथं काय पॉझिटिव्ह होतं फर्स्ट क्वाड्रंट मध्ये? काय? ओके, इथं जर तुमचा अँगल असेल तर तो तुम्ही 2 वेने मेजर करू शकता. कोणता? 0+ आणि 90 - θ. इकडे गेल्यावर दॅट इज π/2 + θ आणि π - θ. पुढे π + θ, इकडून 3π/2 - θ. पुढे 3π/2 + θ आणि 2π - θ. आणि 2π च्या वरचे असतील तर काय येईल? 2π + θ. हे बघितलेलं का? अशा टाइप मध्ये ना हे समजतंय का? आता इथं साइन कॉस टॅन कोणताही आला तरी तुम्हाला इथं ह्या डायग्राम वरनं तुम्ही काय करू शकता, लक्षात ठेवू शकता. कसा लक्षात ठेवणार? हॉरिझॉन्टली काय असतो तुमचा? नो चेंज. व्हर्टिकली काय असतो? चेंज. ओके, नो चेंजला काय होतं रे? साइन साइन राहतो, कॉस कॉस राहतो, टॅन टॅन राहतो. आणि चेंजला काय होईल? साइन कॉस कॉस साइन होईल, टॅन कॉट आणि कोसेक अशा टाइप मध्ये होईल.